शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर 22,500 रुपये प्रमाणे अवकाळीची नुकसान भरपाई जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। तर हो शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा फळबागामध्ये जे अवकाळी नुकसान झालेलं होतं जानेवारी 2026, फेब्रुवारी 2026, मार्च 2026, एप्रिल 2026 आणि मे 2026 पर्यंत या 4-5 महिन्यामध्ये या नवीन वर्षामध्ये शेतकरी बांधवांचं रब्बीच्या सीझन मध्ये हंगामामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानापोटी फळबागाकरिता 22,500 रुपये आणि रब्बीच्या इतर पिकांकरिता जवळपास कमी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे 8,500 रुपयाप्रमाणे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचं जे अनुदान आहे नुकसान भरपाईचं अवकाळी पोटीचं ते जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। आता हे जे नुकसान भरपाई पोटी त्यांना जे अनुदान देण्यात येणार होतं, जमा करण्यात येणार होतं, याकरिता राज्य शासनाच्या वतीने या अगोदरच ऑलरेडी 500 कोटी रुपयाच्या जवळपासच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती। अनुदान मंजूर सुद्धा करण्यात आलेलं होतं, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेलं नव्हतं आणि त्यावेळेस आपण ही अपडेट दिली होती। शेतकऱ्यांना ते खोटं वाटत होतं आणि आता 3 दिवस अगोदरच आपण हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली याकरिताचा मेसेज दिलेला होता, परंतु त्यापैकी पैसे जमा होत आहे हे तर सांगितलं काही शेतकऱ्यांनी काही जिल्ह्यामधील, परंतु सविस्तर एक व्हिडिओ सुद्धा बनवण्याकरिता सांगितलेला होता। त्यानुसार आज आता 3रा दिवस आहे आणि या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे या अगोदरच जवळजवळ यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हा विषय घ्यायचं कामच नाहीये। जानेवारी 2026 पासून मे 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्वच म्हणजे 32 ते 34 जिल्ह्यांमध्ये सर्वच विभागातल्या ज्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, पंचनामे झालेले होते, त्या पंचनाम्याची नोंद झालेली होती, त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता 500 कोटीच्या जवळपासच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती, मंजूर करण्यात आलेलं होतं। शासन निर्णय सुद्धा सांगण्यात आलेला होता। शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याच्या नंतर कोणत्या जिल्ह्याकरिता किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला होता। यावरचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर पेजवर तुम्हाला मिळून जाईल, परंतु या निधीचं वितरण झालेलं नव्हतं, या अनुदानाच्या वितरणाकरिता सुरुवात झालेली नव्हती, जी आता काल परवापासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार आजचा जवळपास 3रा दिवस आहे मित्रांनो। तर त्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे की रब्बीच्या इतर पिकांकरिता जसं हरभरा असेल किंवा हरभऱ्यासोबत इतर पिकं जी होती त्यांच्याकरिता 8,500 रुपये आणि जे फळबाग उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकरिता जवळपास 22,500 रुपये याप्रमाणे अनुदान आधार संलग्न खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना क्रॉप लॉस म्हणून मोबाईलवर मेसेज सुद्धा येण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुमचं रब्बीचं नुकसान झालेलं होतं का, तुमचं फळबाग आहे का, फळबागाचं नुकसान झालेलं होतं का, पंचनामा झालेला होता का, गेल्या 3 दिवसापैकी म्हणजे काल, परवा आणि आज या 3 दिवसामध्ये तुम्हाला कुठला मेसेज आले का, तुमच्या खात्यावर कुठले अनुदान पैसे जमा झालेले आहेत का, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला पैसे आले का, मेसेज आले का आणि तुमचं किती क्षेत्र होतं आणि किती क्षेत्राकरिता तुम्हाला किती रक्कम आलेली आहे, जेणेकरून परत आपण मागच्या शासन निर्णयानुसार त्या जिल्ह्यामध्ये तेवढी रक्कम मिळालेली आहे किंवा नाही का, त्यामध्ये तफावत आहे का, हे एक वेळ चाचपणी करण्याचा पाहणी करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो। तर आता मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सर्वच जिल्हे आहेत त्या GR मध्ये सुद्धा शासन निर्णयामध्ये सुद्धा सर्वच जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आलेला होता, त्यामुळे विभागानुसार कोणते जिल्हे पाहायची आवश्यकता नाहीये। नांदेड असो, हिंगोली असो, परभणी असो, जालना असो, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर हे एका विभागाचे झाले, पण सर्वच विभागातल्या जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये हे जे अनुदान आहे हे यांच्या आधार संलग्न खात्यावर शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकऱ्यांच्या जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे। आता तुमच्या जिल्ह्यामधील तुमच्या नुकसान झालेलं असताना सुद्धा तुमचं अनुदान तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं नाहीये का, आजचा 3रा दिवस आहे, जर असं झालेलं नसेल तर ते तसं सांगा आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सज्जातील, तुमच्या मंडळातील, तुमच्या भागातील तुमचे जे पटवारी, कोतवाल, तलाठी आहेत त्यांच्याशी संपर्क करा, विचारपूस करा, वेळ प्रसंगी आवश्यक असल्यास तहसील कार्यालय गाठा, तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार साहेबांसोबत या विषयावर संपर्क साधा, मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला जर तुमचं अवकाळीचं नुकसान भरपाई करिताचं जे अनुदान आहे ते जर मिळालेलं नसेल तर ते त्यांच्यापर्यंत अपडेट पोहोचवा। त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, नाही आहे का, का आलेलं नाहीये, काय कारण आहे, किंवा 1-2 दिवसामध्ये परत येऊ शकते का, निधी कमी जास्त झालेला आहे का, किंवा याद्या किंवा आधार संलग्न बँक पासबुकची, बँक अकाउंटची काही त्रुटी आहे का, दुसऱ्या खात्यामध्ये गेलेलं आहे का, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती, सर्व अपडेट मिळेल शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून
जानेवारी 2026 पासून तर मे 2026 पर्यंतच्या अवकाळी नुकसानापोटी शेतकऱ्यांना जे अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं ते त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झाल्या संदर्भातली ही अपडेट, गोड दिलासादायक बातमी, ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आशा करतो ही जी अपडेट आहे ही नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो आणि अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत सर्व सरकारी योजनांची माहिती, पीक विमा असो, कर्जमाफी असो, नमो शेतकरी योजना असो, पीएम किसान योजना असो, लाडकी बहीण योजना असो, दिव्यांगांच्या योजना असो, सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती खात्रीशीर पोहोचवू शकेल। याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून या व्हिडिओला सुद्धा लाईक करून हाईप करून द्या, जेणेकरून कसं मी जी माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल ती सर्वात अगोदर ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना ही गोड बातमी मिळेल। याकरिता हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही गोड बातमी, ही अपडेट मिळेल, दिलासा मिळेल, आधार मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर आणतोच, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आणलेली आहे। त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह, तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो।